या आरोपीनं हा हल्ला नेमका का केला, कोणत्या उद्देशाने तो सैफच्या घरात शिरला, हे सगळं स्पष्ट होणार आहे। सकाळी 9 वाजता पोलीस या संदर्भातली पत्रकार परिषद घेतील आणि या पत्रकार परिषदेतनं पोलीस काय माहिती देतात ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या पोलिसांचं हे मोठं यश म्हणावं लागेल। गेल्या काही दिवसांपासून या आरोपीचा शोध घेतला जात होता। ही पोलिसांची टीम आहे ज्या टीमनं या आरोपीचा शोध लावलेला आहे। ठाण्यातनं या आरोपीला अटक केलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून आरोपीला का अटक केली जात नाहीये यावरून काही प्रश्न उपस्थित केले जात होते आणि अखेर पोलिसांना हे यश मिळालेलं आहे आणि ठाण्यातनं या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। ही जी टीम या फोटोमध्ये आपल्याला दिसते पोलिसांची टीम आहे आणि याच पोलिसांच्या टीमनं या आरोपीला ठाण्यातनं बेड्या ठोकल्यात आणि सध्या या आरोपीची चौकशी सुरू आहे। या चौकशीनंतर आता काय समोर येतं, या आरोपीनं का हा हल्ला केला, का त्यानं सैफच्या घरात शिरून हल्ला केला, ती सगळी माहिती आता पोलीस सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद घेऊन देणार आहेत। त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष आहे। गुन्हे शाखा आणि पोलीस यांच्या संयुक्त टीमनं ही कारवाई केलेली आहे। आपण हा आरोपीचा फोटो बघू शकतोय, हाच तो आरोपी आहे ज्यानं सैफवर हल्ला केलाय आणि या हल्ल्यातनं सध्या सैफ अली खान बचावलेला आहे। सध्या त्याची प्रकृती सुद्धा स्थिर असल्याची माहिती आहे। तर या आरोपीला ठाण्यातनं कासारवडवली भागातनं अटक करण्यात आलेली आहे।